नमस्कार. आमच्या इथे आजची पौर्णिमा पोळ्याची पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. त्यासाठी सगळ्यांच्या घरात पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि रेणुका मातेच्या परड्या भरल्या जातात. सगळ्यात आधी पुरणपोळीसाठी लागणारी हरभऱ्याची डाळ कुकरला शिजवून घेतली आणि पोळीसाठी लागणारी कणिकसुद्धा मळून घेतली. डाळ शिजल्यानंतर त्यातलं पाणी सेपरेट करून घेतलं आणि डाळ सेपरेट करून घेतली. शिजलेल्या डाळीमध्ये गूळ घालून पुरण करण्यासाठी पुन्हा एकदा शिजवून घेतली. गूळ आणि डाळ व्यवस्थित शिजवून घेतली आणि त्याचं पुरण करायला घेतलं. चाळणीच्या मदतीने पुरण बारीक करून घेतलं. तोपर्यंत आपली कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेली होती. कणिक हलक्या हाताने मळून घेतली आणि पोळ्या लाटायला घेतल्या. हवा त्या आकाराचा गोळा घेतला आणि त्यामध्ये पुरण भरून घेतलं. पीठ लावून हलक्या हाताने पुरणाची पोळी लाटून घेतली. तोपर्यंत तवासुद्धा व्यवस्थित गरम झाला होता. लाटलेली पोळी तव्यावरती टाकून घेऊन दोन्ही साईडने तेल लावून व्यवस्थित भाजून घेतली. टम्म फुगलेली गरमागरम पुरणाची पोळी तयार झाली. अशा प्रकारे सगळ्या पुरणाच्या पोळ्या तयार करून घेतल्या. त्यानंतर नैवेद्यासाठी लागणारी पापडीसुद्धा तळून घेतली. नंतर बटाट्याची भाजी बनवायला घेतली. नैवेद्यासाठी पिवळी बटाट्याची भाजी बनवणार होते. कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घेतली. त्यामध्ये बारीक केलेलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट टाकून तेलावरती व्यवस्थित परतवून घेतली. त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेतला. त्यामध्ये चवीपुरता मीठ, हळद, हिंग टाकून भाजी व्यवस्थित परतवून घेतली. एक वाफ काढून भाजीला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा वरून टाकून घेतली. गरमागरम अशी पिवळी बटाट्याची भाजी तयार झाली. त्यानंतर येळवणीची आमटी बनवायला घेतली. त्यालाच कटाची आमटीसुद्धा म्हणतात. आमटीसाठी लागणारा मसाला तयार करून घेतला. मसाल्यामध्ये तीळ, जिरं, धने, खोबरं, कांदा, टोमॅटो सगळं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं. आता एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घेऊन तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि तयार केलेल्या मसाल्याची फोडणी देऊन घेतली. तेलावरती व्यवस्थित मसाला परतवून घेतला. त्यामध्ये लाल तिखट, हिंग, हळद, चवीपुरता मीठ टाकून घेतलं. तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला आणि त्यामध्ये शिजलेल्या डाळीचं पाणी ओतून घेतलं. वरून थोडंसं गरम पाणीसुद्धा ओतून घेतलं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. आमटीला एक उकळी काढून घेतली. गरमागरम कटाची आमटी तयार झाली. त्यानंतर नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं. ताटामध्ये पुरणाची पोळी, दही भात, बटाट्याची भाजी, पापडी, आमटी सर्व पदार्थ व्यवस्थित वाढून घेतले. परडीमधला नैवेद्य भरून घेतला. देवांनासुद्धा नैवेद्य दाखवून घेतला. अशा प्रकारे आमच्या इथे पोळ्याची पौर्णिमा साजरी केली जाते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.